नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे। आता सखीने जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की सखीच्या आणि तिच्या बाबांच्या म्हणजे राघव कामतच्या अंगावरती एकसारखी जन्मखून होती, म्हणजे राघव कामतच्या अंगावरती जी जन्मखून होती सेम तशी जन्मखून सखीच्या अंगावर सुद्धा आहे। आणि तो प्रश्न विचारल्यानंतर सरकारच्या ज्या काही शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि सखीच्या अंगावरची जन्मखून जेव्हा कान्हा त्याचबरोबर मीनाक्षी सगळेजण तिथे आहेत त्यांना माहिती आहे आणि कान्हाने ती जन्मखून सरकारला दाखवलेली आहे, तेव्हा मात्र सरकारच्या शिट्ट्या वाजलेत आणि आता सरकार ही खरी तेजस्विनी नसून खोटी आहे हे सिद्ध झालेलं आहे। आणि तिची कशा पद्धतीने हकलपट्टी होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरकारला आता टेन्शन आलेलं आहे, कारण या 4 दिवसांमध्ये काय काय होणार आहे, सखीकडे एवढा कॉन्फिडन्स कुठून आलेला आहे, सखी एवढं कसं काय बोलतेय, असे अनेक प्रश्न पडलेले असतात। आणि सरकारने हातामध्ये रिव्हॉल्वर घेतलेले आहे आणि या कानाचा बंदोबस्त केलाच पाहिजे, या कानाला संपवलं पाहिजे, तरच हे सगळं माझं साम्राज्य होईल। गेल्या 12 वर्षांमध्ये ज्या गोष्टी मी केलेल्या होत्या त्या एवढ्या सहजासहजी अशा माझ्या हातातून निसटू देणार नाही, हा विचार आता सरकारच्या डोक्यात सुरू झालेला आहे। इकडे सखी मात्र विचार करत असते, सखीने सगळे प्रश्न काढून ठेवलेले असतात। ती तेजस्विनीला म्हणत सुद्धा असते की तुम्ही कितीही रडला असाल माझ्यासाठी तरीही आज जे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील। जर ते प्रश्न खरे असतील आणि त्याची उत्तरं तुम्ही खरी दिली तरच तुम्ही या तेजस्विनी असाल। तर हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणत असते की विचार, तुला जेवढे प्रश्न पडतात ते सगळे प्रश्न विचार, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला तयार आहे। सरकारच्या मात्र शिट्ट्या वाजत असतात, सरकारला कळतच नसते की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टी काय घडतायत, आपण यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न सरकारच्या पुढे पडलेला असतो। आता सखी वेगवेगळे प्रश्न विचारू लागते। सखी पहिला प्रश्न विचारते की आपल्या बाबांच्या बाबतीत, माझ्या बाबांच्या बाबतीत म्हणजे राघव कामतांच्या बाबतीत काय झालं, नक्की असं काय घडलेलं होतं त्यामुळं राघव कामत यांचा मृत्यू झालेला आहे। तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो सरकारला आणि सरकार उत्तर द्यायला सुरुवात करते। कान्हाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं पहिला प्रश्न हा सरकारला विचारला जाणार आहे। आता मात्र सरकारला जेव्हा प्रश्न विचारला जातो सरकार सांगायला सुरुवात करते की काही नाही, त्या दिवशी आपण गेलेलो होतो महाबळेश्वरला आणि आपण रूममध्ये होतो, अचानक राघवला फोन आला, तो खाली गेला आणि मला वॉचमनचा फोन आला आणि कळलं की राघव टेकडीवरनं कोसळलेला आहे। तेव्हा मात्र हा प्रश्न नंतर विचारला जातो आता खऱ्या तेजस्विनी उत्तर द्यायला लागते की हो, वाढदिवस होता त्यासाठी आपण महाबळेश्वरला गेलो होतो, आपण दोघी तयार होत होतो, अचानक राघवला फोन आला असं तेजस्विनी सांगत असते। मग राघव खाली निघाला आणि मग मी त्यांना म्हटलं पण होतं राघवला की आम्ही दोघेही येतोय लगेच, आणि मग मात्र फोन आला, आपण तयार होत होतो। आणि इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात तेव्हा कुल्फी वगैरे सगळेजण तिथं असतात, ते ऐकत असतात। आणि मात्र सखीला जे उत्तर कळलेलं असतं ते म्हणजे तेजस्विनीकडून, कारण त्या दिवशी तेजस्विनी आणि सखीचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि राघवला ऑफिसमधून फोन आलेला होता म्हणून राघव गेलेला होता आणि तेजस्विनीने सांगितलेलं सुद्धा होतं, हे सगळं तिथे क्लिअर होतं। आता पुढचा प्रश्न विचारला जातो, सखीने काही प्रश्न काढलेले असतात, त्यामध्ये पुढचा प्रश्न असतो तो म्हणजेच कुल्फीच्या जन्माच्या आधी काय झालेलं होतं, उर्मिला काकूच्या बाबतीतला, म्हणजेच कुल्फी जेव्हा पोटात होती तेव्हा नक्की काय झालेलं होतं सरकारला विचारलं जातं। सरकार म्हणते की काही नाही, उर्मिलाला चांगले डोहाळे लागलेले होते आणि छान खात पित होती, ती निवांत असायची, तिला आराम करायला सांगितलेला होता। तेव्हा मात्र तिथे तेजस्विनी उत्तर देते की हो, कारण 4था महिना लागलेला होता आणि अचानक उर्मिलाचा पाय घसरला आणि उर्मिला खाली पडली, तेव्हा मात्र तिच्या बाळाला आणि तिच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता। आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला होता की आता काय होईल, उर्मिलाची अवस्था तर बिकट होत चाललेली होती। आम्ही सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करत होतो की उर्मिलाला काही होता कामा नये, तिचं बाळ आणि ते दोघंही सुखरूप असले पाहिजेत, हाच विचार आमच्या डोक्यात सुरू होता। पण अचानक डॉक्टरांनी जेव्हा सगळं क्रिटिकल आहे सांगितलं होतं तेव्हा मी आणि गौतम भाऊजींनी
तेजस्विनी दोघांनी देव पाण्यात ठेवले होते, कारण उर्मिलालाही काही होता कामा नये आणि त्याचबरोबर कुल्फीलाही. हे सगळं सुद्धा खरं असतं आणि उर्मिला तर अक्षरशः हात जोडते आणि म्हणू लागते की हो, अगदी असंच झालेलं होतं. पुन्हा एकदा सरकार तोंडावर पडते आणि आता बरेच प्रश्न विचारले जात असतात आणि त्यानंतर सखी म्हणते की आता शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जी कोणी देईल ती खरी तेजस्विनी असणार आहे. कानाला तर या प्रश्नाबद्दल काहीच माहिती नसतं. सखी म्हणते की या प्रश्नाबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे. हा प्रश्न मी स्वतः मला माहिती आहे आणि माझ्या मनात होता तो मी विचारत आहे. मग सखी विचारते की मला कळलं पाहिजे की बाबांच्या आणि माझ्या बाबतीतली अशी कोणती गोष्ट होती जी कॉमन होती. सरकारला सांगितलं जातं तेव्हा सरकार उत्तर देते आणि सरकार उत्तर देण्याआधी म्हणत असते की नाही, आता या प्रश्नाचं उत्तर तेजस्विनीनं द्यायचं आहे. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की नाही सरकार, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे आणि त्यानंतर या तेजस्विनीची जेव्हा त्या मावशी आहेत ना त्या देतील. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की सरकार, तुम्हालाच आधी उत्तर द्यावं लागणार आहे, कारण जर त्यांनी आधी उत्तर दिलं तर तुम्ही तोंडावर पडाल ना, असं इकडे कान्हा म्हणत असतो. सरकार म्हणत असते की हो, एक गोष्ट कॉमन होती, तो म्हणजेच तुला आणि राघवला आम्रखंड खूप आवडायचं. हे ऐकल्यानंतर सखी म्हणते की ठीक आहे. मग आता हाच प्रश्न विचारला जातो आणि तेजस्विनी उत्तर देते, ते म्हणजे तुझ्या आणि राघवच्या खाण्याच्या सवयी एकसारख्या आहेत आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की तुला नक्की प्रश्न काय विचारायचा आहे ते. तुझ्या आणि राघवच्या पाठीवरती एक जन्मखूण आहे, एक तीळ आहे, अगदी खांद्याच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला पाठीवरती तो तीळ आहे. आणि त्याचवेळी कानाचं लक्ष जातं तर सखीच्या पाठीवरती तो तीळ बरोबर तेजस्विनीनं सांगितलेला असतो, तिथंच तो तीळ असतो. आणि सखी म्हणत असते की हो, त्याचवेळी गौतम त्याचबरोबर परशुसुद्धा म्हणत असतात की हो, जेव्हा सखी जन्माला आली ना तेव्हा आपण सगळ्यांनी म्हटलं होतं की दादासारखाच तिच्या पाठीवर ही तीळ आहे. सखी मात्र खुश होते, कारण तिच्या बाबांची ती आठवण तिच्यासोबत आहे आणि बाबांची ती गोष्ट तिच्यासोबत आहे, म्हणून तिला खरं तर खूप भारी वाटत असतं. इतके दिवस ती गोष्ट तिने मनात ठेवलेली असते आणि आज सरकार तोंडावर पडलेली असते. तेव्हा सखी म्हणत असते की आज प्रूव्ह झालेलं आहे सरकार, तुम्ही मनस्विनी आहात, म्हणजेच माझी आई तेजस्विनीची बहीण मनस्विनी, म्हणजेच माझी मावशी. म्हणजे 12 वर्ष तुम्ही माझ्या आईला इतकं छळलेलं आहे, माझ्या आईच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तुम्हाला या गोष्टीची शिक्षा तर झालीच पाहिजे. आता मात्र इकडे ते मनस्विनीला म्हणजे सरकारला राग आलेला असतो. ती म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, हे तुम्ही ठरवून केलेलं आहे आणि हे प्रश्न कानाने वाचून त्यानेच या बाईला, माझ्या बहिणीला सांगितलेले आहेत, मनस्विनीला सांगितलेले आहेत, ती ते प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी आलेले आहे. तेव्हा मात्र मनस्विनी सांगत असते की हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. तेजस्विनी म्हणते की हे बघ, प्रॉपर्टीशी मला काही देणं घेणं नाही आहे, आत्तासुद्धा ही सगळी प्रॉपर्टी मी सरळ सखीच्या नावावर करून टाकू शकते, मला त्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही, असं तेजस्विनीने स्पष्ट सांगितलेलं असतं. कारण माझी मुलगी मला मिळणं, माझी माणसं माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. तेव्हा कान्हा म्हणतो की बेबी सरकार, आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी बोलवून घ्या आणि या बाईला धक्के मारत घराबाहेर काढा, कारण या बाईने कुल्फीला तर त्रास दिलेलाच आहे, गौतम काकाला सुद्धा त्रास दिलेला आहे, परशु आणि त्याचबरोबर मीनाक्षी काकू या दोघांनाही ही बाई इतक्या वर्ष एवढ्या हालाकीत त्यांना वागवत होती आणि त्यांना त्रास देत होती. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहत असतात आणि मग सिक्युरिटीला बोलवलं जातं आणि सरकारला सिक्युरिटी, म्हणजेच त्यांचे जे सिक्युरिटी गार्ड असतात ते आलेले असतात आणि ते सरकारला ओढत नेत असतात. तेव्हा त्यांच्याकडे मात्र सखी त्याचबरोबर कान्हा, तेजस्विनी पाहत असते. आज फायनली या मनस्विनीच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि तिची रवानगी आता चांगल्याच मोठ्या जेलमध्ये होणार असते, कारण आतापर्यंत केलेले जे काही कारस्थानं आहेत ती कारस्थानं सुद्धा समोर येणार असतात. फायनली सखीच्या बाबतीतलं हे सत्य सगळ्यांच्या समोर आले, खरी तेजस्विनी कोण आहे हे समोर आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.